ट्रबल शूटिंगबद्दल बघणार आहोत. स्पेशली ट्रबल शूटिंग म्हणजे काय, तर जो काही प्रॉब्लेम आहे तो शोधून काढणे म्हणजे ट्रबल शूटिंग. तर पॅकेज एसी आणि सेंट्रल एसी याच्यामध्ये फरक काय आहे की आपण एका सेंटरपासून एका ठिकाणी सगळं आपलं कॉम्प्रेसर युनिट असतं आणि बाकी इंडोर वगैरे आपलं आतमध्ये असतं, म्हणजे ब्लोअर वगैरे डक्टिंग थ्रू. तर सेंट्रल एसी, तर पॅकेज एसी थोडंफार ते पण सेमच आहे, म्हणून आपण ट्रबल शूटिंग दोघं पॅकेजसाठी पण हेच बघत आहोत. त्यानंतर याच्यामध्ये काय आहे की कॉम्प्रेसर काय आहे, कॉम्प्रेसर मोटर अँड फॅन डू नॉट स्टार्ट. ओके, कॉम्प्रेसर मोटर अँड फॅन चालू होत नसेल तर काय काय प्रॉब्लेम असतील. तर पहिला काय, सर्किट ब्रेकर ऑफ और फ्यूज्ड बॅर. ठीक आहे, तर आपल्याला सर्किट ब्रेकर रिसेट करावा लागेल आणि फ्यूज चेक करावं लागतील. त्यानंतर थर्मोस्टॅट सेट टू हाय. ओके, तर तो थर्मोस्टॅट आपल्याला कमी पॉईंटला ठेवावा लागेल. ठीक आहे, बॅड थर्मोस्टॅट स्विच वायरिंग. ओके, थर्मोस्टॅटला जी काही आपण वायरिंग करतो ते जर चुकीची असेल तर ते आपल्याला प्रॉपर करावे लागेल. जसं की येल्लो, रेड, ग्रीन हे 3 फेजसाठी आहे. ठीक आहे, तर त्याप्रमाणे ती करावी लागेल किंवा चेंज करावी लागेल. त्यानंतर चौथा, लूज कनेक्शन लूज असेल तर आपल्याला प्रॉपर करावे लागतील. बॅड ट्रान्सफॉर्मर अप अँड डाऊनसाठी आपण वापरतो, त्याप्रमाणे तो प्रायमरी व्होल्टेज किती आहे आणि मग व्होल्टेज जर मिळत नसेल तर आपल्याला तो चेंज करावा लागेल. ठीक आहे, बॅड कॉम्प्रेसर अँड फॅन. ओके, कॉम्प्रेसर आणि फॅन जर बाद असेल तर आपल्याला बदलून टाकावा लागेल. बॅड रिले इन कंट्रोल पॅनल. ठीक आहे, रिलेज जर बरोबर नसेल तर कॉम्प्रेसर चालू होणार नाही. त्यानंतर हाय प्रेशर स्विच ओपन. ठीक आहे, जर हाय प्रेशर स्विच ओपन असेल तर काय होईल, चालू होणार नाही, कारण की ओपन म्हणजे काय की ह्याच्यामधनं करंटच जाणार नाही. आणि जर क्लोज असेल तर काय होईल की सप्लाय जाईल. ठीक आहे, त्यानंतर लो प्रेशर स्विच ओपन, सेम हाय प्रेशर स्विच सारखंच. ठीक आहे, त्यानंतर कॉन्टॅक्टर पॉइंटिंग शॉर्ट. ओके, कॉन्टॅक्टर पॉइंटिंग शॉर्ट ज्यामध्ये आपण काय करतो की आपला असा कॉन्टॅक्टर असतं आणि ह्याच्यामध्ये काय असतं की एकाच वेळी आपण नंबर ऑफ ठिकाणी आपण काय करू शकतो, 1 फेजची 3 फेज वगैरे असतं. ठीक आहे, तर ती वाइंडिंग शॉर्ट झाली असेल तर बघावी लागेल. ठीक आहे, त्यानंतर बॅड ऑल थर्मोस्टॅट जर बाद असेल तर कॉम्प्रेसरपर्यंत सप्लाय जाणार नाही, मग तो सिस्टीम चालू होणार नाही. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा, आपला कंडेन्सर फॅन आहे तो जर चालू होत नसेल, कंडेन्सर फॅन रन बट कॉम्प्रेसर डज नॉट स्टार्ट. ओके, तर कंडेन्सर फॅन फिरतो पण कॉम्प्रेसर चालू होत नाही, तर काय काय प्रॉब्लेम असतील. कॉम्प्रेसर मोटर बॅड. ठीक आहे, तर ती बदलून टाकावी लागेल किंवा चेक करावी लागेल. त्यानंतर ओव्हरलोड प्रोटेक्टर और कॅपॅसिटर डिफेक्टिव्ह. ठीक आहे, ओव्हरलोड प्रोटेक्टर और कॅपॅसिटर डिफेक्टिव्ह, कारण की ओव्हरलोडपर्यंत आपला सप्लाय जातो, नंतर मग आपल्याला कॉम्प्रेसर पण जातो, आणि किंवा कॅपॅसिटर डिफेक्टिव्ह असेल तर स्टार्टिंग घेणार नाही किंवा रनिंग घेणार नाही. ठीक आहे, त्यानंतर लूज कनेक्शन, सेम डिफेक्टिव्ह कॉन्टॅक्टर. ठीक आहे, त्यानंतर कॉम्प्रेसर रन बट ऑपरेटर फॅन मोटर नॉट स्टार्ट. बॅड फॅन मोटर आणि कॅपॅसिटर, कारण की सिंगल फेज फॅन मोटर असेल तर आपल्याला त्याला कॅपॅसिटर रिक्वायर्ड असते स्टार्टिंग रनिंगसाठी. ठीक आहे, तर जे फॅन मोटरचा कॅपॅसिटर गेला असेल किंवा फॅन मोटर बाद असेल. लूज कनेक्शन लूज असेल तरी पण चालू होणार नाही. बॅड फॅन रिले असेल तरी पण चालू होणार नाही. फॅन ब्लेड अँड ब्लोअर आर ऑब्स्ट्रॅक्टेड. ओके, अडथळा निर्माण करत असेल तर. त्यानंतर मग कॉम्प्रेसर स्टॉप बिफोर थर्मोस्टॅट इज सॅटिस्फाईड. कॉम्प्रेसर बंद होते पण आपला थर्मोस्टॅट काय आहे, ओके आहे. ठीक आहे, हे बाद आहे पण हे चालू आहे. तर काय प्रॉब्लेम असतील, कंडेन्सर डर्टी. ओके, कंडेन्सर डर्टी असल्यामुळे काय वरती आपण बघितलं होतं हाय प्रेशर कटआउट, म्हणजे कंडेन्सरमधनं हीटच काढली नाही तर हाय प्रेशर कटआउट काय करणार, ऑटोमॅटिक कॉम्प्रेसर बंद करून टाकणार. लो व्होल्टेज असेल तर लो
साईडचा जो काही कटआउट असेल तो कट करून टाकेल. कंडेन्सर फॅन स्पीड इज लो. कंडेन्सर फॅनचा स्पीड लो असेल तर अगेन काय होणार की हीट कमी होणार, त्यामुळे ऑटोमॅटिक हाय प्रेशर कटआउट करून टाकणार. डल्टी फिल्टर असेल तर काय होणार, त्यामध्ये घाण जाणार नाही, अगेन टेम्परेचर वाढणार, अगेन काय होणार मग हाय प्रेशर कटआउट बंद करून टाकणार. डिफेक्टिव्ह फॅन कॅपॅसिटर. ओके, कॅपॅसिटर फॅन असेल डिफेक्ट असेल तर चालूच होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर डिफेक्टिव्ह कॉम्प्रेसर मोटर. कॉम्प्रेसर मोटर जर बाद असेल तर चालूच होणार नाही. काय आपल्याला काय करावं लागेल, प्रॉपर व्होल्टेज चेक करावं लागेल. त्यानंतर ओव्हरलोड अँड रिसेट करावं लागेल. त्यानंतर कंडेन्सर प्रेशर नॉर्मल आहे का ते बघावं लागेल. आणि कॉम्प्रेसर ड्रॉ मोअर दॅन रेटेड एम्पियर जास्त घेत असेल तरी पण आपल्याला काय करावं लागेल, कॉम्प्रेसर डिफेक्टिव्ह आहे. हाय ऑर लो प्रेशर कंट्रोल स्विच इज इन ऑपरेटिव्ह. हाच जर आपण ऑपरेट होत नसेल, हाय अँड लो ऑपरेट आपण बघितला होता, हाय अँड लो ऑपरेटर स्विच अशा पद्धतीने असतो. आणि एका साईडला इथे आणि इथून इथे आणि इथे असायचं रिडिंग असतं हाय प्रेशर लो प्रेशर. त्यानंतर युनिट डज नॉट कूल सफिशियंटली. जर कूलिंग होत नसेल तर काय, थर्मोस्टॅट आपला खूप हायला सेट केलेला असेल, थर्मोस्टॅट इम्प्रॉपरली लोकेटेड. ठीक आहे. त्यानंतर तो ॲडजस्ट करावा लागेल किंवा लोकेट करावा लागेल. ओके. त्यानंतर कॉम्प्रेसर अँड कंडेन्सर फॅन नॉट रनिंग. कॉम्प्रेसर अँड कंडेन्सर फॅन रनिंग होत नसेल तर त्याचे प्रॉब्लेम काय ते बघावे लागतील. मोटर वाइंडिंग गेली आहे का, ठीक आहे, कपॅसिटर गेला आहे का, ठीक आहे. त्यानंतर डर्टी कंडेन्सर अँड अनदर इव्हॉपरेटर. ओके, जर घाणच असेल इव्हॉपरेटर तर ना त्याच्यामधनं आवाज बाहेर येणार, आतमध्ये सक केली जाणार नाही, आपल्याला बाहेर पडणार नाही. ठीक आहे. त्यानंतर डर्टी फिल्टर असेल तर आपल्याला चेक करावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर ब्लोअर व्हील आहे ते जर ब्लोअर व्हील स्लिप शाफ्ट. ओके, जर ब्लोअरचं जे व्हील आहे ते प्रॉपर वर्क करत नसेल तर आतमध्ये काय होणार नाही, सक्शन होणार नाही, तो आपल्याला टाईट करावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर रेफ्रिजरंट लो ॲज शोन बाय लो एम्पेरेज इव्हॉपरेटर नॉट कोल्ड लार्ज पोझिशन कंडेन्सर कूल. ठीक आहे. तर रेफ्रिजरंट लो असेल तर काय होणार आहे, आतमध्ये रेफ्रिजरंट लो असेल तर काय होणार आहे, आपला हीटचा लोड जास्त नसणार आहे आणि त्या लोडसाठी हा जो काही रेफ्रिजरंट असेल तो प्रॉपर नसणार, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये रेफ्रिजरंट चार्ज करावा लागेल. ठीक आहे. लीक ऑफ इन्सुलेशन ऑन डक्ट. लिकेज असेल इन्सुलेशन सांगितलं होतं की हा आपला इन्सुलेशन आहे आणि याच्यामध्ये काय आपल्याला कूलिंग एअर जाणार आहे. आणि जर हे जर इन्सुलेशन लीक असेल तर काय होणार आहे, याच्यामध्ये सूर्याची जी काही किरणं आहेत किंवा बाहेरची हीट असेल त्याच्यामध्ये इथली इथे ॲब्सॉर्ब होऊन जाईल. मग इथे तुम्हाला कशी काही कूलिंग मिळेल, प्रॉपर नाही मिळणार. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्रेसर डज नॉट शट ऑफ. कॉम्प्रेसर बंद होत नसेल तर काय काय प्रॉब्लेम असू शकतात. कॉम्प्रेसर चालू होत नसेल तर एकतर डर्टी कंडेन्सर असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर युनिट टू स्मॉल फॉर स्ट्रक्चर. म्हणजे आपण बनवलं 4 टनसाठी आणि म्हणजे डिझाईन केलं 4 टनसाठी आणि आपण आणला 3 टनचा, तर हे 3 टन 4 टनसाठी योग्य ठरू शकतं का, नाही, त्या पद्धतीने. त्यानंतर लो चार्ज ऑफ रेफ्रिजरंट. अगेन मगासारखं चार्जिंगच लो आहे तर कसं काय होईल, ते कंट्रोल डज नॉट शट ऑफ. ओके. आणि जे काही आपण सेटिंग केलं आहे तेच जर प्रॉपर वर्क करत नसेल तरी पण तो शट ऑफ होणार नाही. त्यानंतर युनिट इज एक्सेसिव्ह नॉईझी. आवाज करत असेल तर काय काय प्रॉब्लेम आहे, एअर नॉईज बट डक्ट वर्क. ओके, म्हणजे जे काही डक्टिंग सिस्टीम सांगितलं होतं त्याच्यामध्ये काय होतं की आपला एअर प्रेशर जर हाय असेल तर काय होणार की त्याचा आवाज येणार, त्यासाठी काय आपल्याला डॅम्पर बसवले आहेत आपण. ठीक आहे, किंवा बॅफल्स. त्यानंतर मेकॅनिकल नॉईज. मग मोटरचा आवाज येऊ शकतो किंवा फॅनचा आवाज येऊ शकतो. ठीक आहे, तर ते मेकॅनिकल नॉईज असते, बघावे लागतील आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर मग युनिट डज नॉट रन. ठीक आहे, युनिट डज नॉट रन. जर युनिटच चालू होत नसेल तर काय करा, नो पॉवर आहे की नाही बघावं लागेल. मग प्लग, सर्किट ब्रेकर, फ्यूज हे आपल्याला सगळे बघावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर लो व्होल्टेजच लो असेल तर काय करावं लागेल आपल्याला, बी शुअर व्होल्टेज इज मोअर दॅन 10% बिलो दॅट स्पेसिफाईड नेम प्लेट. ओके, नेम प्लेटवर लो व्होल्टेज किती आहे त्यापेक्षा आपल्याला 10% काय पाहिजे, मोअर पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ब्रोकन वायर और बॅड कंपोनंट. ठीक आहे, कंपोनंटच बॅड असेल तर काय करायला लागेल, चालणार नाही. म्हणजे कॉम्प्रेसर चेक करायला, कपॅसिटर चेक करायला, स्विचेस, रिलेज, थर्मोस्टॅट हे सगळे आपल्याला बघावं लागेल. कॉम्प्रेसर काय आहे पुढचा, कॉम्प्रेसर फॅन रन बट डज नॉट रन. ओके, कॉम्प्रेसर फिरतोय पण फॅन नाही, तर कारण की नुसतं कॉम्प्रेसर फिरून उपयोगाचा आहे का, कारण की कंडेन्सरमधली उष्णता कोण काढून घेणार. ठीक आहे. त्यानंतर मग फॅन मोटर बर्न आउट. जसं की फॅन मोटर आपली चालू नसेल तरी पण काय होणार आहे की हीट लोड वाढणार आहे, मग हाय प्रेशरला तो कट करून टाकेल. ठीक आहे.
फॅन ब्लेड और ब्लोअर व्हील रिस्ट्रिक्टेड, ठीक आहे, आवाज येत असतो तो बघितला असेल तुम्ही. त्यानंतर ब्रोकन वायर और बॅड कॉम्पोनंट, ओके. त्यानंतर फॅन रन बट कॉम्प्रेसर डज नॉट रन, फॅन फिरतोय पण कॉम्प्रेसर फिरत नाही. पॉवर सप्लाय फॉल्टी असेल तर, बॅड कॉम्प्रेसर असतील तर मग आपल्याला बघायला लागेल स्टार्टिंग रनिंग कॅपॅसिटर बरोबर का, ओव्हरलोड रिले स्विचेस बरोबर आहेत का, वायरिंग बरोबर केलेलं आहे का. त्यानंतर युनिट रन बट डज नॉट कूल, सिस्टीम आपली चालू आहे पण आपल्याला कूलिंग देत नाही. मग कॉम्प्रेसर नॉट पंपिंग, आपण बघितलं होतं मागे वॉटर कूलर खोलला त्यावेळी पंपिंग कसं करतात ते, ठीक आहे. त्यानंतर मग रिस्ट्रिक्शन कुठे कुठे आहेत ते बघावं लागेल, ओके. म्हणजे आतमध्ये कुठे डस्ट पार्टिकल वगैरे चोक झालेले आहे का, ठीक आहे. त्यानंतर मग रिस्ट्रिक्टेड एअर फ्लो असेल तर आपल्याला ते काढून टाकावे लागतील, ठीक आहे, डर्टी फिल्टर वगैरे. युनिट रन बट डज नॉट कूलिंग इन ऑफ, ह्याच्यासारखंच आहे वरचाच, म्हणजे इथे आपल्याला काहीच कूलिंग देत नव्हतं, इथे थोडंफार देत आहे पण जेवढं पाहिजे तेवढं देत नाही. मग रिस्ट्रिक्टेड एअर फ्लो, मग फिल्टर बघावं लागेल, एअर पॅसेज बघावे लागतील. त्यानंतर एक्झॉस्ट डोअर आहेत ते बघावे लागतील. डर्टी फॅन असेल तर तिथून काय होणार नाही, तेवढ्या अमाऊंटमध्ये एअर सक केली जाणार नाही. कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर पण चोक आहेत का ते बघावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर मग फॅन मोटर रनिंग स्लोली, फॅन मोटर जर सावकाश फिरत असेल तर काय करावं लागेल, फॅन मोटर जर सावकाश असेल तर त्याचे व्हीलचे ब्लेड आहेत ते प्रॉपर आहेत की बघावं लागेल. त्यानंतर त्याचे बेंड तर नाहीत ना, ठीक आहे. मग बेंड असल्यामुळे काय होतं की तेवढ्या प्रमाणात हवा आतमध्ये खेचली जात नाही, ठीक आहे. त्यानंतर व्होल्टेज टू लो, व्होल्टेज टू लो असेल तर त्याप्रमाणे ती फिरणार नाही. पुअर सील असेल, सील मिसिंग, इम्प्रॉपर लोकेटेड डोअर अँड विंडोज ओपन, ठीक आहे. म्हणजे आतमध्ये प्रॉपर काय नसेल, म्हणजे कूलिंगसाठी आपण काय केलेलं आहे की आतमध्ये जर बाहेरची हीट आतमध्ये जास्त येत असेल, म्हणजे काय काय वेळा बघितलं असेल तुम्ही की एखादी केबिन पूर्णपणे क्लोज केली, म्हणजे आपल्या खाली टर्नर सेक्शनला बघितलेलं आहे की CNC मशीनला कसं क्लोजिंग केलेलं आहे. मग तिथे जर आपण AC बसवला तो चांगला इफेक्टिव्ह, आणि आपण जे वर्कशॉपला बसतो त्या ठिकाणी जर AC बसवला तर आपल्याला तसं कूलिंग मिळणार नाही, ठीक आहे. त्या पद्धतीने ते पुअर सिलिंग म्हटलं आहे तरी. त्यानंतर कॉम्प्रेसर नॉट ऑपरेटिंग ॲट फुल कपॅसिटी, ठीक आहे. जसं मागे सांगितलं तसं त्याप्रमाणे की आपला प्रॉपर सिस्टीम क्लोज आहे की नाही बघावं लागेल. म्हणजे जी काही सिस्टीम आपण बनवलेली आहे ती सगळी साईडनं इन्सुलेशन पाहिजे, तरच आपल्याला काय होणार, कूलिंग मिळणार आहे. त्यानंतर कंडिशन एरिया टू लार्ज, म्हणजे सिस्टीम खूप छोटी आहे आणि आपला एरिया खूप मोठा, ही सिस्टीम आहे आणि आपला रूम आहे, ठीक आहे, त्या पद्धतीने. त्यानंतर युनिट शॉर्ट सायकल, सप्लाय व्होल्टेज लो सप्लाय व्होल्टेज असेल तर बघावं लागेल. टेम्परेचर C2 हाय, त्यानंतर बॅड थर्मोस्टॅट असेल तर युनिट रिस्टार्ट टू स्टोन, फॉल्टी फॅन मोटर सेन्सिंग एलिमेंट, हे जे काय असते तर डिफेक्टिव्ह कॉम्प्रेसर अटॅच टू कॉम्पोनंट, ओके. आउटसाईड टेम्परेचर बिलो 70°C पाहिजे आपल्याला, ठीक आहे. सेन्सिबल एलिमेंट प्रॉपरली लोकेटेड असतील तर, इनसफिशियंट एअर फ्लो असेल तर, फॉल्टी इन असेल तर, फॅन रनिंग इज सावकाश असेल तर, त्यानंतर युनिट नॉईज करत असेल तर आपल्याला पार्ट बघावे लागते ज्यामध्ये जे काही फिरणारे मोशन करणारे आहेत. मग फॅन आहे, ब्लोअर आहे, त्यानंतर व्हायब्रेशन करणारे जे काही पार्ट आहेत ते, ओके, ते आपल्याला बघावे लागतील. फॉल्टी कॉम्प्रेसर असेल तर काय होईल की जळून जाईल, ठीक आहे, किंवा आतले पाईट काही जळले असतील तर नॉईज करेल. त्यानंतर सर्किट ब्रेकर ट्रिपिंग, ठीक आहे. फॉल्टी वायरिंग असेल तर आपल्याला काय करावं लागेल, बघावं लागेल. त्यानंतर रिस्टार्टिंग टू सून, ओके, लगेच परत चालू होत असेल तर बघावं लागेल. वायरिंगचं रॉंग फ्युजिंग वगैरे केलं असेल तर बघावं लागेल. इनकरेक्ट व्होल्टेज जर येत असेल तर बघावं लागेल. त्यानंतर फॉल्टी कंपोनंट कुठले कुठले आहेत ते बघावं लागेल. कपॅसिटर, थर्मोस्टॅट, ओव्हर रिले, ठीक आहे, स्विचेस, मॉइश्चर ड्रिप इनसाईड द रूम, आतमध्ये जर मॉइश्चर असं पाणी पडत असेल तर काय करावं लागेल, इम्प्रॉपर लेवल, जर प्रॉपर लेवल असेल तर काय होणार, पाणी बाहेर जाणार नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर ड्रेन होल काय असेल, चोक असेल तर तो बघावा लागेल. ह्युमिडिटी हाय, ह्युमिडिटी म्हणजे विंटर सेशन असेल तर अशा वेळी ह्युमिडिटी हाय असते, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ते बघावं लागेल. डोअर युनिट डज नॉट वर्क, आपल्याला युनिटच काम करत नाही तर नो पॉवर, ठीक आहे. वरती बघितलं सर, फेल्युअर ऑफ वायरिंग, बॅड स्टार्टर रिले, ह्युमिडिटी कंट्रोल, डिफेक्टिव्ह डिफॉल्ट बाय मेटल वगैरे. शॉर्ट सायकल काय आहे, लो व्होल्टेज, फॉल्टी कॉम्प्रेसर, फॉल्टी स्टार्टर रिले, ठीक आहे, ह्युमिडिटी इंटरप्टर, डर्टी कंडेन्सर असेल, कॉम्प्रेसर रन बट फॅन डज नॉट स्टार्ट, मागाच्या सारखेच आहेत सगळे परत परत रिपीटेड, ठीक आहे. एक्सेस अमाऊंट ऑफ फ्रॉस्ट,
फ्रॉस्टिंग होत असेल तर पुअर एअर सर्क्युलेशन होतं असं समजायचं. ठीक आहे, पुअर एअर सर्क्युलेशन, एरिया टू लार्ज, ह्युमिडिटी अँड डिफेक्टिव्ह डायमीटर आपलं बायमीटर. ठीक आहे. ठीक आहे, लेस कुलिंगसाठी वगैरे काय होतं आहे ते. ठीक आहे, लेस कुलिंगसाठी काय काय प्रॉब्लेम आहेत ते आपण आता बघितले. ठीक आहे, लेस कुलिंगसाठी मग काय असू शकतं, शॉर्टेज, गॅस कमी असेल तर, एक्सपान्शन ऑर प्रॉपर फंक्शन असेल तर, पुअर कॉम्प्रेशन असेल तर, लो एअर सर्क्युलेशन असेल तर आपल्याला काय होईल, लेस कूलिंग मिळेल. ठीक आहे. आता परत त्याच्यामध्ये परत काय आहेत त्याचे फॅक्टर आहेत. आता शॉर्टेज गॅस कशामुळे असतो, एकतर गॅस निघून गेला असेल म्हणून आपण शॉर्टेज होतो, एकतर व्हायब्रेशनमुळे होऊ शकतं, किंवा मग पुअर ब्रेझिंग केलं असेल तर, जे काय आपण बोल्ट बसवतो तिचं प्रॉपर बसवले नसतील तर काय होणार आहे की हे व्हायब्रेशन होऊन मग तो गॅस लिकून जाऊ शकतो. त्यानंतर फिन्स ब्लॉक असतील तर काय होऊ शकतं की आपला कूलिंग हा इकडे आहे. ठीक आहे, तर एवढे हे शॉर्टेज गॅसचे आहेत. त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर मग एक्सपान्शन वॉल जर प्रॉपर काम करीत नसेल. ठीक आहे, एक्सपान्शन वॉलला प्रॉपर काम करत नसेल तर काय आहे, इम्प्रॉपर लोकेशन ऑफ द थर्मल बल्ब. ओके, तर तो आपल्याला चेक करावा लागेल. ठीक आहे, एकच कारण आहे त्याचं. त्यानंतर दुसरं काय आहे की लिक्विड लाईन ड्रायर इज पार्शियली चोक. लिक्विड ड्रायर जर पार्शियली चोक असेल तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, एकतर कंटॅमिनेट इन ऑइल अँड गॅस, म्हणजे ऑइल अँड गॅसमध्ये काय असेल, घाण असेल तर. ठीक आहे, त्यानंतर मग त्याची अजून काय कारणं आहेत, तर हाय प्रेशर हेड जर वेगळं आहे तर हे याची दोनच आहेत. ठीक आहे, त्यानंतर पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, आता चौथा हाय प्रेशर हेड. आता हाय प्रेशर कशामुळे होतं, एकतर पुअर कंडेन्सेशन होतं आहे. पुअर कंडेन्सेशनमध्ये त्याच्यामधलं जे काही आपण लिक्विड फॉर्ममध्ये करतो, वेपर टू लिक्विड, ते जर कमी होत असेल तर मग पुअर कंडेन्सेशन कशामध्ये होतं आहे, एकतर काय आहे की फिन्स ब्लॉक असतील, जे काय आपले फिन्स आहेत हे जर ब्लॉक असेल तर काय होणार, ह्याच्यामधलं हीट ट्रान्सफर तेवढ्या प्रमाणामध्ये होणार नाही, आणि मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, पुअर कंडेन्सेशन होऊ शकतं. त्यानंतर डर्टी अँड डस्टी वरच्या साईड. आता फिन्स ब्लॉक असणार म्हणजे काय असणार, त्यामध्ये घाण असणार म्हणून तर ते डर्टी फिन्स ब्लॉक आहेत ना. त्यानंतर पुअर वॉटर ट्रीटमेंट. ओके, आता ह्याच्यामध्ये जर आपलं वॉटर कूल कंडेन्सर असेल आणि ह्याच्यामधनं वॉटरचं का पाठवलं नसेल प्रॉपर, तर काय होणार, ह्याच्यामध्ये हीट काढून घेतली जाणार नाही. ओके, त्यानंतर मग लो RPM. ओके, लो RPM ऑफ मोटर अँड ब्लेड. ठीक आहे, तर लो व्होल्टेज असल्यामुळं तेवढा फॅन फिरणार नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा काय आहे की लो बेअरिंग प्रॉब्लेम असेल तर, बेअरिंग प्रॉब्लेम असल्यामुळे काय होणार नाही, तेवढं बेअरिंग कशासाठी बसवतो आपण की तो काही मोशन आहे दोन पार्टमधले बेअरिंग होण्यासाठी, मग त्याच्यावर आपण बेअरिंगच प्रॉपर नसेल तर काय होणार नाही, तो शाफ्ट तेवढा फास्ट फिरणार नाही. नो लुब्रिकेशन प्रॉपर नसेल तर काय होईल, तिथला पार्ट झिजत जाईल. ठीक आहे, आणि पुअर सर्व्हिस. आता लुब्रिकेशन नाही म्हणजे काय, माणसाने काम केलं नाही म्हणजे ते आलं म्हणजे लो पुअर सर्व्हिस, माणसाने केलेली सर्व्हिस पुअर आहे. ठीक आहे, त्यानंतर स्केल इन वॉटर ट्यूब. ओके, म्हणजे स्केलिंग म्हणजे काय, आतमध्ये जर घाण साचली असेल कूलिंग डॉरमध्ये, ठीक आहे, तर ते प्रॉपर बघावं लागेल. ब्लेड स्क्रू आहेत, स्केलचं मग काय, पुअर वॉटर ट्रीटमेंट. ओके, प्रॉपर प्रमाणामध्ये वॉटर ट्रीटमेंट, वॉटर पाठवलं नाही, आपण बघितलं होतं की त्यामध्ये घाण साचतात, त्याच्यासाठी वॉटर ट्रीटमेंट करावे लागतात. ओके, अलगी म्हणजे त्यामध्ये शेवाळ साचणे वगैरे जे काही आहे, मग ते साफ करण्यासाठी आपलं वायर ब्रश वगैरे. ठीक आहे, तर ते प्रॉपर करायला पाहिजे. त्यानंतर पाचवं काय आहे की ब्लेड लॉक स्क्रू लूज. ओके, जे काही शाफ्ट असतो ज्यावरती आपण बघितलं होतं की अशा पद्धतीने एक स्क्रू असतो किंवा की म्हणतो आपण, ती जर प्रॉपर लॉक नसेल तर काय होणार नाही, RPM देणार नाही, त्यामुळे काय व्हायब्रेशन होऊ शकतं. ओके, आणि माउंटिंग बोल्ट इज लूज, जे काय याच्यावर आपण मोटर बसवणार तिचं माउंटिंग बोल्ट लूज असतील तर काय होणार आहे, त्याचं व्हायब्रेशन होणार आहे. ओके, त्यानंतर पुढचं काय आहे की पुअर कॉम्प्रेशन. ओके, कॉम्प्रेशन पुअर होत असेल त्याची कारणं काय आहे, वॉल रीड लीक्स बघितलं होतं की वॉल रीड्स म्हणजे जे काही कॉम्प्रेसर आहे त्याच्यावरती जे आपण हेड प्लेट बसवतो त्याच्यामधून जे काही आपल्याला सक्शन आणि डिस्चार्ज होत असेल ते जर प्रॉपर नसेल तर काय होणार आहे की पुअर कॉम्प्रेशन होणार आहे. ठीक आहे,
त्यानंतर लोअर एअर सर्क्युलेशन, प्रॉपर जर एअर सर्क्युलेशन होत नसेल त्याची की 3 कारणं आहेत. एक म्हणजे ब्लोअर RPM प्रॉपर होत नसेल, ब्लॉकड इव्हॅपोरेटर फिन्स असतील त्यांनी, सक्शन एअर फिल्टर ब्लॉक असेल तर, ठीक आहे. त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणामध्ये जर ब्लॉक असेल तर काय होऊ शकतं, आपलं प्रॉपर सर्क्युलेशन होणार नाही एअरचं, ठीक आहे. आता आपण जर ब्लोअर RPM जर फिरत नसेल तर ब्लेड लूज होऊ शकतो, किंवा त्याचे जे काही लॉकिंग की वगैरे आहेत किंवा नट वगैरे स्क्रू असेल तो प्रॉपर नसेल तर ब्लोअर स्पीड देणार नाही. ब्लॉकेज असेल तर डॅमेज असू शकतो फिल्टर, ओके. आणि सक्शन असेल तर घाण असू शकतो, आणि घाण कशामुळे तर माणसाने प्रॉपर काम केलं नाही म्हणून, ठीक आहे. ठीक आहे. तर दुसरा काय आहे की ब्लोअर वर्किंग बट इनसफिशियंट एअर फ्लो, ओके. ब्लोअर काम करते पण आतमध्ये तेवढ्या प्रमाणात हवा येत नाही. एक काम काय असतं, लो एअर फ्लो असेल, RPM कमी असेल, सक्शन आतमध्ये हवा येणार कमी असेल, लो एअर फ्लो थ्रू द इव्हॅपोरेटर, ओके. आता आणि ब्लोअर रोटेट इन रिव्हर्स डायरेक्शन. आता हे रिव्हर्स डायरेक्शन कशामुळे, माणसाने काहीतरी वायरिंगमध्ये प्रॉब्लेम केला म्हणून तर ते रिव्हर्स होऊ शकते, आणि जर डॅमेज झाला असेल तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर लो एअर फिल्टर इव्हॅपोरेटर असेल तर डर्टी असू शकतो. तुम्ही विदाऊट फिल्टर जर जास्त वेळ काम करायला लागला तरी पण काय होऊ शकतं, आपलं सिस्टममध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर सक्शन एअर फिल्टर ब्लॉक असेल तर काय होऊ शकतो, पुअर सर्व्हिसेसमुळे आणि डर्टीमुळे. त्यानंतर ब्लोअर RPM कमी कशा होऊ शकतो, ड्राईव्ह बेल्ट ब्लोअर आणि ब्लॉकेज ऑफ द बुशवर, म्हणजे फिरणारा भाग जर कमी ब्लॉक असेल तर. त्यानंतर लो एअर फ्लो कशामुळे असू शकते, एकतर ब्लोअर व्हेन ब्रोकन असू शकते, म्हणजे ब्लोअरची जे काही पाती असतात ती जर बाद असतील तर एअर आपल्याला काय होणार नाही, मिळणार नाही आहे. किंवा लो RPM असेल तर, आता लो RPMची घालता काय तर व्होल्टेज कमी असू शकतो, किंवा कपॅसिटर वीक असू शकतो, किंवा टायटनिंग बेअरिंग टाईट केली असेल तर, नो लुब्रिकेशन केलं असेल तर. नो लुब्रिकेशन आणि टायटनिंग बेअरिंग हे काम कोण करणार आहे, माणूस करणार आहे, म्हणून ते पुअर सर्व्हिसिंगमध्ये येतं, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथेच, ठीक आहे. तर तुम्ही लेक्चर बघायचे आहेत, काय प्रॉब्लेम असेल ते विचारायचं आहे. तुम्ही लेक्चर बघत नाही आहात त्यामुळं तुमचा लॉस होत आहे, तो बघायचा आहे तुम्ही, ठीक आहे.